डायरेक्ट, आणि काहीच वर्षात इथे तुम्हाला एक पोल्ट्री पण दिसेल. तर गाईज स्वागत आहे बघा तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो, आज आपला इथला स्टॉक आहे तो सगळा संपवणार आहे. आता गिरायक आले बघा एक न्यायला इथे. चावत ना असं धरा 1.5 किलो त्यापेक्षा मोठं नाही काय तुम्ही सांगा किती मटण पडेल. मोठा बघा जरा औषधी मोठाच आहे हो. तेच मोठा आहे त्यापेक्षा मोठं शेवट ती कोंबडी अंडे घालून केले का वरांमध्ये किती आणते मध्ये घेते काय करू मोठा आहे ह्या जवळ सगळ्यात मोठा आहे. पडणार ते मटन किती किलो भर आम्ही झोपलो त्या 1.5 किलो किलोभर पडतं. 1.5 किलो असला तर किलोभर पडत नाही. एवढी घाण निघते. एवढी नाही 100-200 निघते. फक्त हे किती वजन होणार माणसं किती होतात 5-6 माणसं मग 2 न्याय की 5-6 होणार की देवाला म्हणून करायचं 5-7 माणसं दिले पुढं टिका ठिकाणी काळा काय देतो. आता मी झाला की पुन्हा घावत नाही बघा. ते धरू काय एकदा कळपात गेला की घावत नाही. त्यात मिसळा नाही 3 महिने असा इशा आहे बघा गाईस. इथं न्यायला आली की नाही म्हणजे एवढी किंमत. अरे यांना काय माहित आता किती यांना खाद्य घालला आणि किती वाढवलं. यांना काय किंमत दिसते नसती सांगायची. हा ते वर आहे वर आहे गारठी काठीवर आहे खाल्ला. हा ते खाल्ला 2 हा ते गेला. आहे का मित्रांनो असं असतंय बघा गिराई. काय यांना काय असं दर जास्त वाटतोय कारण आता यांना जेवढं खाद्य गेलंय तेवढं जर त्यांना हिशोब सांगितला त्यांचं डोकं फिरेल तेवढं त्यांना खाद्य आपण घालतोय. कारण यांना 500 रुपये म्हणजे एका कोंबड्याला लय काय करायचं तुम्ही सांगा. त्याला दाखवतो मला आता यांची क्वालिटी. आपला कोंबडा 1700 ग्रॅम आता कोंबडा भरतो. 1700 1 किलो 700 ग्रॅम. त्याचं 300-400 सोडलं तर 1.5 किलो कोंबड्याचं वजन भरते. आणि एवढ्याच आम्ही रेट लावलाय 500 रुपये. काय करायचं सांगा मग. आणि तेवढं पण त्यांना जर परवडत नसेल तर मग ह्या धंदा नाही मला जर असं वाटतं. हे बघा अशी क्वालिटी बघा तुम्ही. नुसती क्वालिटी पक्षीची काय थोडी कमी आहे. सगळे पक्षी एकदम 1.5 किलोच्या वरचं झाली ती तरी पण त्यांना ही किंमत कमीच वाटते जास्त वाटते. असून ते सोडा आता जे असेल ते असेल. नशिबात जे लिहिलं असेल तेवढंच मिळणार आहे. क्वालिटी तर 1 नंबर झाली बघा. आता पुढचा स्टॉक आपण थोडा लेटच भरणार आहे कारण काय आखाड महिना वगैरे काय नाही आहे. त्यामुळं पुढच्या म्हणजे आता जर धुलवड वगैरे असेल तरच आपण स्टॉक आधीमध्ये भरून टाकू. म्हणजे एक तरी पण 500 स्टॉकचं पुढचं जर नियोजन लावायचं आपल्याला 500 कोंबड्यांचं. त्यामुळे या साईडचं जरा इकडे हत्तीघास आहे ना हत्तीघासच्या साईडला इकडे जरा मारून घ्यायचं. शेड वाढवून घ्यायचं थोडं. ते पुढं काय आपण वाढवलेलं आहे तेवढं ते पुढच्या साईडला वाढवलं. याच्या वरच्या साईडनं काय कागद वगैरे काय टाकलं नव्हतं ते आता तिथं कागद वगैरे म्हणजे पत्रच मारून घ्यायचे सरळ डायरेक्ट. आणि काहीच वर्षात इथं तुम्हाला एक पोल्ट्री पण दिसेल. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असला तर लवकर सबस्क्राईब पण करून घ्या. चालते. आता आला टेम्पो. आता भरायचे पिल्ली टेम्पोमध्ये. आता हा लॉट तर संपतोय. अलविदा कहते दोस्तों. लागली ती काढायला.
आता ते टेम्पो आता डायरेक्ट आत घालणार आहे आणि डायरेक्ट आपला सगळा स्टॉक जो आहे तो उचलणार आहे. चला इधर मार तुझा पाइप आहे तुझा स्टेट असते तो का स्टेट देंगे आंदे 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 इथनं वाटा आणि येऊ दे माग येत की अजून जरा जरा येऊ दे. म्हणते काके तोर नाही दाई लागली द्यायला काहीच लागली इकडे द्यायला लागली तिकडे वाजवाय म्हणते काके चोर नाही कदा तिथून येत नसेल असू तिथं म्हणून नेऊन टाकले तिथून म्हणते का तर काही स्टॉक आता तुम्ही बघून घ्या जाणार आहे. कटिंग केली आपला एक पीसने गेलाय त्यामुळे काही विषय नाही. काय रिवर्स जोरात मारते रिवर्स इतर लागलेले बघा सगळं कोंबडं धरून न्यायला.
झालं बघा. ही दिसायला मोठं दिसायला मोठं दिसतं बघा. किती वजन आहे? 1 किलो लय बारकी आहे. 1.5 किलो आहे. हा मटन 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 किती पडणार आहे नाही पडत 1.5 किलो आहे. इथे 1.5 किलो आहे. पक्का मटन काय 1.5 किलो पडत. एक सरासरी मटन किलोवर पडायला पाहिजे तेव्हा कुठं पुढे गिराईक घेतो. हा गिराईक हुशार झालं. दोन 6 7 यात आता एवढं 50 बसलीत बघा. अशी गर्दी करून येणे नेत्यात. आपल्या इथे कसं सुटसुटीत तर होतं. हे आता पाक गर्दी करून नेतात. यांचं परत गेलं मग हालत आहे. शेवटचं यांना बघून घ्यायचं. आपण एवढे दिवस यांना सांभाळले बेकारीशी. एवढं टेम्परेचरचं 50 वर बसवली त्यांनी. आपला अजून स्टॉक थोडाफार राहिला. अशी धरतीत बघा. धरायला लागलेलं तर तुम्ही आता बघितलं असेल. आत्ताचा व्हिडिओच काढून ठेवलेला मी. एवढं फोन आला पण तर म्हणून व्हिडिओ काढला. म्हणजे खाली एक गेला बा. खाली एक जण बसलाय त्यामुळे एक गेलाय. लय झाली त्यात 55 झाली. खाली घाले खाली एक पडली. हा जाय सोडून नाही 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 खाई आणि 5 बसती का बसते ती 60 करायचे. हा 60 वर बसते.
किती असतील अजूनही 100 वर असतील. अशा तऱ्हेने इथं स्टॉक भरात चालू आपलं. आवडला असलं तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. इकडं बाहेर येते तो बाहेर येते त्यामुळे इथं सिक्युरिटीला आपण थांबलो. इथं बाहेर येते. आता राहिलेली यामध्ये एक 60 बसतील. राहिलेल्या आपण इकडे खाली स्लोपवरती टाकून द्यायचे. टाकून म्हणजे त्यांचं पाय बांधून सोडून द्यायचे. काय उडून जात नाहीत काय नाही असा विषय आहे गाईस. बा असं उडून जाते येत ना. आता अजून एक 5 घालायचे म्हणजे एवढ्या जाळ्यातच त्यांनी बघा इथं एकटं जी आहे ज्या कडे लिहून पडले एकच ही धरतीत का चाकत सुट्टी देत नाही. कानाकन धरतीत सुट्टी देत नाही. आता त्यांचं पाय बांधावे कडे लावल्या खरं एक खाली गेले त्याच्या जाळी इकडं आहे हो खाली गेले पाक थोडं वर जा म्हणते काक्या बोर कदा काट्या नाही काठी काठीन काढू एक ती म्हणजे लागली ती गाडी पाय बांधायला कारण आता राहिलेली खाली टाकून नेणार मे महिन्यात कोणामुळे आई घातली बघायची आता मी काय करू जेवण दिलं त्याचा पण त्याचा एक पाय बांधला तरी मी असंच बांधलं आम्हाला 5-10 पाहिजे किती लागतील बघा मोठं जाईल सगळं दिसायला मोठे गिरायकाला दिसलं झाल 2 4 6 8 10 12 14 16 18 20 20 काय आपण इकडे 4-2-8 कोणा झाल्या आले 2 3 विचारत काय 3 5 6 7 8 9 10 11 22 म्हणजे 7 झाले कसे 82 झाले 1 2 3 4 5 6 7 झाले 7 9 8 9 तसं नाही नका हो गडबड काय 80 झाले झाले आणि धरवलं गाडी पण आहे गाडी त्यातली काढा नाही तर मी पैसे पाहिजे का नको ऑनलाईन म्हणजे 80 झाले 60 मानले पेन नाही त्यामुळं असून काय पडली बिडली असेल पेन कुठं आहे पेन पडली तर काही तशा तऱ्हेने आता स्टॉक निघाला बघा आपला आता एक स्टॉक तर संपवलाय म्हणजे त्यातले 100 कोंबड्या त्यांना पाहिजे तसं ह्याने नेल्यात रेट काय आपण ठरवलेलं फिक्स म्हणजे तेवढं नेल्यात आता राहिलेत बघा आपल्याकडे एक 50 कोंबडं 50-60 कोंबडं राहिलेत आणि 40-50 कोंबड्या आहेत यामध्ये 40-50 कोंबड्या आणि 50-60 कोंबड्या आहेत
त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असलं तर खाली नंबर देतो, नक्कीच आणि व्हिजिट करा. लवकर स्टॉक थोडा राहिला बघा. आता एवढे आहेत, एवढ्यात 50 कोंबड्या आहे ती आणि 40 कोंबड्या आहेत. लवकर पाहिजे असलं तर खाली नंबरवर क्लिक करा आणि लवकर या आणि घेऊन जावा. असं होतं बघा आपला यू स्टॉक. आता पुढचा स्टॉक पण आपण लवकरच भरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला आता बाहेरचं पण दाखवतो, सगळं नियोजन. तर आता वेगळं ठेवलेलं आम्ही 2 कोंबडे, कारण ते एका माणसानं कोंबडे नेतो म्हटलेलं. तर किंवा आता उद्या येईल, त्यामुळे यांच्यामध्ये सोडून द्यायचं आपल्याला. आम्हाला दाखवतो. हे जरा क्लिअरिटी ब्लर व्हायला काय यांच्यामध्ये सोडून द्यायचे, त्यामुळे तिकडं आणा गेलेत बघा पप्पा. त्या मगाशी तो म्हटला माणूस इकडे सोडा, कारण त्याला तेच 2 पाहिजे होतं. हे बघा अजून पण क्वालिटीचा माल आपल्याकडे आहे. व्हिडिओ जरा क्वालिटी खराब येत आहे खरं, तरी पण समजून घ्या. त्यामुळे आता ही 2 कोंबडं आणलीत बघा. ही 2 कोंबडं ही आहे असं यामध्ये सोडून द्या माघारी. ही आहे असं त्यामध्ये सोडून दिलं बघा, कारण त्यांचं इकडं खायला वेगळं आहे आणि इकडं वेगळं आहे. 100 तर कमी झाली होय खाद्याला 100 तर कमी झाली. वाईस एक मग वाता सगळ्यात आहे तेवढं खाद्य मला काढलं. आता एवढंच खाद्य राहिले बघा. आता आयला हे असं अंड घाल ना, विक्रीला चालते लागा. घरात नाही धुवाय जाईल. ती बघा तिकडं अंडी धुवा लागलीत. थोडंच खाद्य राहिले, एक भांडं आपण घालून टाकायचं आता. एक आपण ह्यातली स्टॉक आहे बघा आपला येऊ. आता थोडंफार यांना खाद्य घालूया आणि आता जाऊया घराकडं. असा यो स्टॉक आता यातली वायसीच राहिली, 100 आपण देऊन टाकली थोडं, त्यामुळे काही इश्यू नाही. पाय असले तर लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येऊन घेऊन जा. गाईज आता ही अंडी आजची गावलेली 15-16 आहे ती आता नेऊया घरला. आणि हा ब्लॉग आवडला असला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ सोबत, नवीन पार्ट सोबत. बाय बाय.